एक टिप आहे ती मी तुम्हाला आज देणार आहे, जी की मी यूज करते आणि भरपूर ज्यांचे व्हिडिओज व्हायरल होतात तर ते भरपूर यूट्यूब क्रिएटर्स यूज करतात। सिक्रेट टिप आहे। तर यूट्यूब चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज करून यूट्यूब थ्रू आम्हाला पैसे कमवायचे आहेत, तर त्याच्यासाठी काही सजेशन्स आहेत का किंवा काही स्ट्रॅटेजी वापरायची असते का? तर असे भरपूर तुमचे प्रश्न असतील तर ते कॉमेंट सेक्शनमध्ये नेहमीच येत असतात। तर म्हटलं की आजच्या टॉपिकवरती आपण डिटेलमध्ये बोलूयात की लवकरात लवकर तुमचं यूट्यूब चॅनल जे आहे तर ते कशा प्रकारे तुम्ही मॉनिटाईज करू शकता आणि त्यापासून इन्कम जो आहे अर्न सेक्शनमध्ये तुमचे डॉलर्स जे आहेत तर ते पटापट कशा पद्धतीने वाढणार आहेत। तर नमस्कार, मी क्षितिजा आणि आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत त्याची बेल आयकॉन दिसते तर ती पण हिट करा, म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याची नोटिफिकेशन जी आहे तर ती लगेचच तुम्हाला मिळून जाणार आहे। तर सगळ्यात पहिला काय स्ट्रॅटेजी आपण वापरणार आहोत, मी तुम्हाला 10 स्टेप स्ट्रॅटेजी आहे तर ती सांगणार आहे। स्टेप बाय स्टेप सगळी प्रोसेस जी असेल तर ती मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे। सगळ्यात पहिला सगळ्यात बेस्ट ऑप्शन म्हणजे तुमचा नीश जो आहे तर तो क्लिअर ठेवा। म्हणजे तुम्ही कोणत्या टॉपिक्सवरती व्हिडिओज बनवणार आहात, ठीक आहे, आपण रँडमली कोणताही टॉपिक चूज करू शकत नाही। तर तुम्हाला सगळ्यात पहिला स्टडी करायचं आहे की तुमच्याकडे नॉलेज काय आहे, ठीक आहे, तुम्ही लोकांना काय सांगू शकताय, तुम्ही काय प्रेझेंट करू शकताय, तर त्याच्या अकॉर्डिंगली तुमचा नीश निवडायचा आणि तो निवडताना असा निवडायचा की तो लॉंग टर्म गेला पाहिजे। म्हणजे आपल्याला 2-3 व्हिडिओज करून थांबायचं नाही आहे, आपल्याला यूट्यूबमध्ये एक मॅरेथॉन आहे, खूप मोठी जर्नी आहे, त्यामुळे कंटिन्युअसली तुम्हाला त्या टॉपिकवरती व्हिडिओज, ठीक आहे, किंवा रिलेटेड टॉपिकवरती व्हिडिओज जे असतील तर ते बनवता आले पाहिजेत। त्यामुळे तुमचा नीश चूज करताना सगळ्यात महत्त्वाचं पार्ट, तुम्ही एज्युकेशनल व्हिडिओज बनवणार आहात, तुम्ही व्लॉग्स बनवणार आहात, तुम्ही काहीतरी ज्वेलरी मेकिंग बनवणार आहात, तुम्ही साडी कलेक्शन, क्लोथिंगमधलं, टेक्स्टाईलमधलं काय बनवणार आहात, तर सगळ्यात पहिला तुमचा नीश सिलेक्ट करा, सो दॅट तुम्हाला इथून पुढे लॉंग टर्म व्हिडिओज जे असतील तर त्या व्यवस्थित बनवता येतील। त्यानंतर सेकंड वन आहे की SEO फ्रेंडली कीवर्ड्स टायटल। तर एक टिप आहे ती मी तुम्हाला आज देणार आहे, जी की मी यूज करते आणि भरपूर ज्यांचे व्हिडिओज व्हायरल होतात तर ते भरपूर यूट्यूब क्रिएटर्स यूज करतात। सिक्रेट टिप आहे। तर ती टिप म्हणजे व्हिडिओ बनवण्याच्या आधी, ठीक आहे, आता मी हे व्हिडिओ रेकॉर्ड करते, पण हा व्हिडिओ रेकॉर्ड करण्याच्या आधी ह्या व्हिडिओला काय मी टायटल देणार आहे किंवा याचं डिस्क्रिप्शन काय असणार आहे तर ते आधीपासूनच ठरलं असतं। तर आपल्यापैकी नवीन क्रिएटर्स काय करतात, एखादा व्हिडिओ बनवतात आणि त्यानंतर अपलोड करताना मग टायटल सुचवतात की काय टायटल देऊयात, काय टायटल देऊयात, की मग त्यावेळी सर्च करतात। तर तसं न करता आजच एक रूल आहे, एक नोटबुक मेंटेन करा आणि इथून पुढचे तुमचे 10 व्हिडिओज कोणते असणार आहेत, कोणत्या टायटलवरती तुम्ही व्हिडिओज बनवणार आहात तर ते नोट डाऊन करून ठेवा। ॲटलिस्ट 10 व्हिडिओजचे टायटल्स तुम्हाला नोट डाऊन करून ठेवायच्यात आणि ते असे हवे की SEO फ्रेंडली, म्हणजे सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन। आपण लोकांना काय दाखवणार आहोत, आपण काय प्रेझेंट करणार आहोत तर ते सुद्धा महत्त्वाचं आहे। सोबतच लोक काय बघण्यामध्ये इंटरेस्टेड आहेत, ठीक आहे, लोकांना कोणते टॉपिक्स ते सर्च करतात, म्हणजेच SEO म्हणजे काय, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन। लोक काय सर्च करतात त्याच्या अकॉर्डिंगली आपलं टायटल जे आहे तर ते आपण डिसाईड करणार आहोत। त्याच्यानंतर नेक्स्ट आहे म्हणजे थंबनेल। आता थंबनेल्स तुमचे बनवताना मोस्टली येल्लो किंवा रेड किंवा डार्क ब्ल्यू अशी कॉन्ट्रास्ट कलर्स यूज करा, येल्लो अँड ब्लॅक, रेड अँड व्हाईट, ब्लू अँड व्हाईट, तर अशा टाईपचे कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशन्स जे असतील तर ते यूज करा, सो दॅट ज्यावेळी एखादी व्यक्ती स्क्रोल करते, मोबाईलवरती करते, अगदी तुमचे फॉन्ट्स जे काही तुम्ही थंबनेलवरती लिहिले असतील तर ते मोबाईलच्या स्क्रीनवरती सुद्धा व्यवस्थित समोरच्या व्यक्तीला वाचता आले पाहिजेत आणि त्याच्यामध्ये असे काही तुम्ही सेंटेन्सेस किंवा एक्सप्रेशन्स ॲड करू शकताय, सो दॅट समोरच्या व्यक्तीला वाटलं पाहिजे की या व्हिडिओमध्ये काय असणार आहे, उत्सुकता असली पाहिजे। पण सोबतच तुमचा जो टायटल आहे किंवा तुमचा व्हिडिओचा जो काही कॉन्टेंट आहे तर त्याला मॅच तुमचा जो थंबनेल आहे तर तो असला पाहिजे, नाहीतर मग नंतर तुम्हाला मॉनिटाईज होताना तुमचं चॅनल जे असेल तर तो प्रॉब्लेम येऊ शकतो। त्यामुळे तुमच्या कॉन्टेंटशी मिळता जुळता पण तरीही खूप अट्रॅक्टिव्ह आणि समोरच्या व्यक्तीला क्लिक करायला भाग पडणारा तुमचा थंबनेल असावा। त्याच्यानंतर नेक्स्ट वन म्हणजे कन्सिस्टन्सी। आता कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची आहे, खूप प्रचंड महत्त्वाची आहे। आता तुम्ही पहिलाच ठरवा की तुम्ही आठवड्यातून किती व्हिडिओज पोस्ट करणार आहे। फॉर एक्झाम्पल जर आठवड्यातून तुम्ही लॉंग व्हिडिओज 2 पोस्ट करणार आहात तर मग शॉर्ट्स तुम्ही 3 पोस्ट करा, ठीक आहे, म्हणजे आठवड्यातून तुमचा 5 कॉन्टेंटचे असेल तर ते जातील। सोबतच कम्युनिटी, नेक्स्ट मी तुम्हाला सांगेन काही पोस्ट आपण करतो, काही पोल्स आपण यूज करतो, तर जे काही फीचर्स यूट्यूबने तुम्हाला दिलेले आहेत तर ते सगळे यूज करायचे, लॉंग यूज करायचे, शॉर्ट्स यूज करायचे, कम्युनिटी टॅब आहे तर तो पण तुम्हाला यूज करायचा आहे। जर तुम्हाला मंडेला प्रत्येक सोमवारी आणि प्रत्येक शुक्रवारी जर तुम्ही व्हिडिओ अपलोड करणार आहात तर प्रत्येक सोमवारी आणि शुक्रवारी जी तुम्ही टाईम ठरवलेली आहे, फॉर एक्झाम्पल दुपारी 1ला करणार आहात, सकाळी 11ला करणार आहात, तर जी टाईम तुम्ही अपलोड करताय तर त्या सेम टायमिंगला तुम्हाला तुमचा व्हिडिओ जो आहे तर तो अपलोड करायचा आहे। कन्सिस्टन्सी जी आहे तर ती फॉलो करायची। त्याच्यानंतर नेक्स्ट वन खूप महत्त्वाचा आहे जो म्हणजे हुक इन फर्स्ट 10 सेकंड्स। आता हुक इन फर्स्ट 10 सेकंड्स म्हणजे काय आहे, तर व्हिडिओ स्टार्ट करताना सुरुवातीलाच नमस्कार माझं नाव आहे क्षितिजा आणि मला सबस्क्राईब करा किंवा माझ्या चॅनलला हे करा ते करा असं न करता
मुद्द्याचं बोला, ठीक आहे. म्हणजे तुमच्या व्हिडिओमध्ये काय असणार आहे तर ते बोला, सो दॅट लोक जे असतील तर त्यांना ते इन्फॉर्मेटिव्ह वाटलं, जर त्यांना ते नॉलेजेबल वाटलं, युजफुल वाटलं, तर नक्कीच तुमचा व्हिडिओ जो असेल तर तो कंटिन्यू करणार आहे. त्यामुळे सुरुवातीचे 10 सेकंड्स खूप महत्त्वाचे आहेत. कारण एखादी व्यक्ती तुमच्या चॅनलला क्लिक करते, तुमच्या व्हिडिओला क्लिक करते, तर लोकांचं आता सध्या रिटेन्शन जे आहे तर ते खूप कमी आहे, म्हणजे ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशन खूप कमी आहे. त्यामुळे तुमचं पहिले 10 सेकंड्स जर चांगले असतील, किंवा जर तुम्ही पहिले 10 सेकंड्समध्ये थ्रू आउट द व्हिडिओ तुम्ही काय सांगणार आहात तर ते जर तुम्ही एक्सप्लेन केलं तर बेटर चान्सेस आहेत तुमचं ॲव्हरेज व्ह्यू ड्युरेशन जे आहे तर ते चांगलं होणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आपला कम्युनिटी टॅब. आता कम्युनिटी टॅब म्हणजे काय बघा, आपण लॉंग व्हिडिओज पोस्ट करतो, शॉर्ट व्हिडिओज पोस्ट करतो, त्यासोबतच एक कम्युनिटी म्हणून टॅब असतो. म्हणजे तुम्ही तुमचे पोस्ट करू शकताय. फॉर एक्झाम्पल काही फेस्टिवल्स आले तर तुम्ही शुभेच्छाचे पोस्टर्स तिकडे पोस्ट करू शकताय, किंवा काही पोल्स तुम्ही देऊ शकताय, किंवा ऑडियन्सचं मत, म्हणजे पुढचा व्हिडिओ आपण कोणत्या टॉपिकवरती बनवूयात हे ऑडियन्सला तुम्ही विचारू शकताय, पोल थ्रू तुम्ही डिसाईड करू शकता. त्यामुळे कम्युनिटी पोस्टिंग वगैरे जे असेल तर ते सुद्धा यूज करा. लॉंग व्हिडिओज आणि शॉर्ट्स व्हिडिओज सोबतच पोस्ट जे असतील तर ते सुद्धा यूज करा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कॉल टू ॲक्शन. तर कॉल टू ॲक्शन म्हणजे काय की तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही लोकांना सांगा, म्हणजे जर तुम्ही काहीतरी कॉन्टेंट सांगता तर लोकांना सांगा की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा किंवा कॉमेंट करा. तर हे कॉल टू ॲक्शन्स असतात. फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला मिडलला किंवा स्टार्टिंगला मी तुम्हाला सांगितलं एक कॉल टू ॲक्शन मी तुम्हाला दिला की आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारचे युजफुल, इन्फॉर्मेटिव्ह आणि मोटिवेशनल कॉन्टेंट आपण नेहमीच बनवतो. त्यामुळे अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे काय होतं की लोकांना कळतं की यस चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे, सो दॅट इथून पुढची जर व्हिडिओ सिमिलर व्हिडिओ मी पोस्ट करते किंवा वेगळी कुठलीही व्हिडिओ पोस्ट करते, जर ती युजफुल असेल तर नक्कीच त्यांना नोटिफिकेशन जे आहे तर ती जाणार आहे. तर लोकांना तुम्ही सांगा की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन जी आहे तर ती हिट करा, कॉमेंट्स करा, एंगेज करा, लोकांना काही प्रश्न विचारा व्हिडिओच्या माध्यमातून आणि त्याचे उत्तरं जे असतील तर ती कॉमेंट सेक्शनमध्ये लोकांना सांगायला. तर जसं यूट्यूबला कळते की या व्हिडिओला एंगेजमेंट चांगली आहे, लोक लाईक करतायत, शेअर करतायत, सबस्क्राईब करतायत, तर नक्कीच तुमचा व्हिडिओ जो आहे तर तो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पुश केला जाणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे कोलॅबोरेट. तर कोलॅबोरेट म्हणजे काय, संघटित होऊन काम करणं. म्हणजे तुमच्यासारख्या, तर फॉर एक्झाम्पल मी स्मॉल क्रिएटर आहे, तर माझ्यासारख्याच एक 2-3 क्रिएटर्स असतील तर त्यांच्यासोबत मी कोलॅबोरेट करेन, ठीक आहे. त्यांच्यासोबत एखादी झूम मीटिंग मी करेन, गुगल मीट मी करेन आणि वेगवेगळ्या टॉपिक्सवरती, म्हणजे माझ्या चॅनलच्या रिलेटेड वेगवेगळ्या टॉपिक्सवरती आम्ही डिस्कशन करू शकतो. किंवा तुम्ही मग पॉडकास्ट घेऊ शकता, इंटरव्ह्यूज घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल माझ्या चॅनलवरती मी माझं फ्युचर प्लॅन्स तुम्हाला सांगते. माझ्या चॅनलवरती लवकरच तुम्हाला पॉडकास्ट बघायला मिळतं, ज्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे व्यवसाय, स्पेशली मी महिला उद्योजक इकडे टार्गेट करणार आहे, बट वेगवेगळे व्यवसायक आणि त्यांची थ्रू आउट द जर्नी, म्हणजे त्यांनी झिरोपासून आत्तापर्यंतचा इम्पॅक्ट कसा उभा केला, तर अशा प्रकारचे इंटरव्ह्यूज तुम्हाला आपल्या चॅनलवरती इथून पुढे जे आहेत ते बघायला मिळणार. त्यामुळे नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा. त्यामुळे कोलॅबरेट करा तुमच्या दुसऱ्या यूट्यूबसोबत. त्यानंतर नेक्स्ट आहे स्टुडिओ ॲनालिटिक्स. आता यूट्यूब स्टुडिओ, आता जे जर तुम्ही यूट्यूब रन करताय, यूट्यूबवरती ॲक्टिव्ह असताय, तर तुम्हाला यूट्यूब स्टुडिओ काय आहे हे माहिती असेल. तर यूट्यूब स्टुडिओ जो आहे तर तो व्यवस्थित वापरा. त्याचे ॲनालिटिक्स असतील, त्याच्यामध्ये ट्रेंडिंग टॉपिक्स कोणते आहेत तर ते बघा. हाय व्हॉल्यूम, लो व्हॉल्यूम काय आहे, म्हणजे हाय इंटरेस्टचे टॉपिक्स कोणते आहेत, लो इंटरेस्टचे टॉपिक्स कोणते आहेत. तर हे जर तुम्हाला व्यवस्थित समजलं तर बेटर राहील की तुमचा पुढचा टॉपिक तुम्ही कोणत्या विषयावरती बनवणार आहात तर हे तुम्हाला व्यवस्थित समजेल. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे स्टे अपडेटेड. तर यस, तुम्ही ज्या निशमध्ये काम करताय, ज्या निशमध्ये तुम्ही व्हिडिओज बनवताय, तर त्या निशमधली सगळी माहिती असली पाहिजे, किंवा काही अपडेट्स आले तर ते तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या ऑडियन्सला सांगितले पाहिजेत, म्हणजे तुमच्या व्ह्यूज जे असतील तर ते वाढतील. त्यामुळे जे काही तुम्ही काम करताय, जे काही तुम्ही तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगताय, किंवा सध्या जे काही ट्रेंडिंग टॉपिक्स असतात तर त्या अकॉर्डिंगली तुमचं चॅनल असेल तर ते अपडेटेड ठेवा, सो दॅट जास्तीत जास्त लोक किंवा जास्तीत जास्त व्ह्यूज तुमच्या चॅनलला येणार आहेत. तर हे टोटल 10 स्ट्रॅटेजीज होते. हवं तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवू शकताय, ठीक आहे. हे स्ट्रॅटेजी नक्की फॉलो करा. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात अशाच वेगवेगळ्या इंटरेस्टिंग स्ट्रॅटेजीज आपण काय काय वापरू शकतो, किंवा वेगवेगळे टॉपिक्स मी तुम्हाला जे असतील तर ते सांगणार आहे. सोबतच आपला यूट्यूबचा मास्टर क्लास जो आहे तर तो पुढच्या महिन्यामध्ये, कारण आता गणपती आहेत या महिन्यामध्ये, तर पुढच्या महिन्यामध्ये चालू होणार आहे. बरोबर 8 तारखेला, 8 सप्टेंबरला यूट्यूब मास्टर क्लास चालू होतोय, ज्याच्यामध्ये तुम्हाला चॅनल क्रिएट कसं करायचं, चॅनलचे जनरल सेटिंग्स तुमच्या नीशच्या अकॉर्डिंगली, नीश कसा ठरवायचा, व्हिडिओ एडिटिंग, व्हिडिओ रेकॉर्डिंग, व्हॉइस ओव्हर, भरपूर गोष्टी, थंबनेल्स कसा बनवायचा, अपलोड कसं करायचं, कंटेंट प्लॅनर कसा करायचा, तर या भरपूर गोष्टी तुम्हाला आपल्या कोर्सच्या माध्यमातून ज्या त्या शिकायला मिळणार आहेत. त्यामुळे जर तुम्हाला कोर्स परचेस करायचा असेल तर खाली नंबर दिलेला आहे व्हॉट्सअपचा, तर त्याच्यावरती कॉल करू शकताय. पूर्ण 1 महिन्याचा कोर्स असणार आहे, लाईव्ह लेक्चर्स असतात, त्यामुळे तुमचे जे काही डाऊट्स असतील तर ते तुम्ही मला डायरेक्टली विचारू शकताय. सोबतच फीज जे असतील तर ते 1000 रुपीज आहेत, फक्त 1000 रुपीज फीज आहे लाईव्ह लेक्चरची. आणि तुमच्या चॅनलच्या अकॉर्डिंगली जे काही रिक्वायरमेंट असतील किंवा कस्टमायझेशन
इन्फॉर्मेशन्स असतील तर त्या अकॉर्डिंगमध्ये तुम्हाला शिकवलं जातं. त्यामुळे जर तुम्हाला कोर्ससाठी एनरोल करायचं असेल तर खाली नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. सोबतच काही फेस्टिवल ऑफर्स आपल्या असतात कोर्सच्या वेळेला. जरी नंबर तुम्हाला आता ह्या महिन्यात जरी कोर्स करायचा नसेल, इन फ्युचर तुमचा प्लॅन असेल, तरी नंबर सेव्ह करून ठेवा आणि सिम्पली यूट्यूब म्हणून एक मेसेज करा. मी माझा नंबर सेव्ह करेन माझ्या फोनमध्ये, आणि जे काही ऑफर्स असतील, फेस्टिवल ऑफर्स वगैरे जे काही असतील, तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते किंवा व्हॉट्सॲपच्या स्टेटस थ्रू शेअर करत असते. त्यामुळे नक्कीच अपडेट्स जे असतील तरी तुम्हाला मिळतील. त्यामुळे जरी तुम्ही कोर्स करणार असाल आणि नसाल तरी व्हॉट्सॲप नंबरवरती फक्त यूट्यूब म्हणून मेसेज करा. तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली जाईल आणि तुमचा नंबर जो आहे तर तो सेव्ह करून ठेवला जाईल. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. कीप सपोर्टिंग. बाय. आणि येस, पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती हवा आहे तर ते प्लीज कॉमेंट करून नक्की सांगा, किंवा तुम्हाला यूट्यूबच्या जर्नीमध्ये काय प्रॉब्लेम येतोय तर ते सुद्धा कॉमेंट करून नक्की सांगा.